सोलापूर महानगरपालिकेच्या विरोधात या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आमच्या दलित समाजाचे घरं पाडणाऱ्या बेकायदेशीर ठराव मंजूर करून खाजगी व्यवसायासाठी ती जागा पार्किंगला देणाऱ्या महापालिकेच्या निषेधार्थ या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे। गेल्या 7 महिन्यापासून सोलापूर महानगरपालिका ही खरोखर गोरगरीब लोकांवर दलित समाजावर कशी अन्याय करते आणि सोलापूर महानगरपालिका आयुक्त जर ह्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये सामील असतील, भूमी मालमत्ताचे अधिकारी ह्याच्यामध्ये सामील असतील, ह्यामध्ये उपायुक्त जर सामील असतील तर आम्ही न्याय मागायचं कुणाकडे? आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास उडून गेलेला आहे। आम्हाला ज्या मागणीसाठी आम्ही गेल्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून निवेदन देतोय, आंदोलनं करतोय, आम्हाला न्याय द्या, आमचा निवारा उद्ध्वस्त केलेला आहे, तो निवारा आम्हाला द्या म्हणून, जो बेकायदेशीर ठराव मंजूर झालेला तो ठराव रद्द करा म्हणून आम्ही उपोषण करतोय, आंदोलनं करतोय। मात्र या ठिकाणी हे जे असणारे भ्रष्टाचारी अधिकारी हे कुठल्याही पद्धतीने आमची दखल घेताना या ठिकाणी दिसत नाहीत। गेल्या 25/6/2026 रोजी आमचं आत्मदहन आंदोलन झालं आणि त्या आंदोलन एवढं मोठं झालं की अक्षरशः आमचे जे माता बहिणी आहेत ते अक्षरशः डिझेल ओतून घेतले, जीवाला हानी करून घेतले। मात्र त्या ठिकाणी या आयुक्ताचे डोळे उघडायला तयार नाहीत। तुम्ही मरा नाहीतर चुलीत जावा, आम्ही फक्त आम्ही पैसेवाल्या लोकांची या ठिकाणी हुजरेगिरी करतो, या पद्धतीच्या सोलापूर महानगरपालिका आयुक्ताची भूमिका या ठिकाणी आम्हाला दिसते। ज्या अनुषंगाने आम्ही आंदोलन करतोय, ज्या पद्धतीने तुम्ही भ्रष्टाचार केला आम्ही उघडकीस करतोय, ते आंदोलनाचा मुद्दा असा आहे की सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे गुलाम पैलवान मंगल कार्यालयवाला जे इमारत उभारली आहे त्या इमारतीला परवानगी पार्किंगची नाही, तर आमचे घरं उद्ध्वस्त करून या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था त्यांनी करून दिली। परंतु प्रशासकीय असताना त्या ठिकाणी रविवार दिवशी हा ठराव झालेला आहे आणि त्या ठरावामध्ये असं साफ उल्लेख आहे 3507 चौरस मीटर इतकी जागा त्या ठिकाणी त्यांनी त्या मंगल कार्यालयाला पार्किंगसाठी दिली। मात्र घटनास्थळी बघितलं तर जवळपास 10,000 स्क्वेअर फूट जागामध्ये त्यांनी कंपाऊंड मारलेलं आहे। ते कंपाऊंड काढायला तयार नाहीत। त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय, ते शौचालय काढायला तयार नाही। सोलापूर महानगरपालिका ज्या भाडे करार पत्त्यावर त्या ठिकाणी त्यांनी करार पत्र दिलेलं आहे लिहून, त्या करारामध्ये साफ कलमानुसार उल्लेख आहे की सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 491 ह्या कलमानुसार तो जर ठराव वादग्रस्त असेल, त्या ठरावाला काही अडथळा निर्माण होत असेल तर ह्याचा पूर्ण अधिकार सोलापूर महानगरपालिका आयुक्ताला यांना असताना ते जाणीवपूर्वक या ठिकाणी हिटलरशाही करत आहेत। त्यांची कारवाई मात्र संपूर्ण दलित समाजावर या ठिकाणी असल्याची या ठिकाणी आम्हाला भूमिका त्यांची स्पष्टपणे सांगतोय। त्यांची भूमिका अशी आहे कारण ह्या प्रकरणामध्ये मोठ्या पैशाची लेवण झालेले, त्यामुळे हे आयुक्त या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची भूमिका घेताना दिसत नाही। ज्यावेळी आमचं आत्मदहनाचं आंदोलन झालं त्यावेळी ती उपायुक्त मॅडमनी आम्हाला एवढं मोठं आश्वासन दिलं की जसं वाटलं आम्हाला या ठिकाणी न्याय मिळतोय, परंतु मॅडमनी दुसऱ्या दिवशी पलटी मारली, आम्हाला धोका दिला। त्या ठिकाणी पैशाची पॅकेट घेऊन आमच्या विरोधात त्या ठिकाणी त्यांनी बोलतात, त्यांनी म्हणतात ते कायद्यात बसत नाही। मला सांगा या देशामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये माणसाला मूलभूत गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आहे। त्या ठिकाणी तो निवारा आम्हाला द्या म्हणून आम्ही आंदोलन करतोय। मात्र ही मॅडम म्हणते ते कायद्यात बसत नाही। अहो मॅडम, या माध्यमातून सांगतोय तुम्हाला, जर त्या ठिकाणी निवारा महत्वाचा नाही तर तुम्ही पार्किंग देऊ शकता? पार्किंग कसं काय देऊ शकता? या सगळ्या घटनेची या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे आणि आमच्यावर गुन्हा दाखल केला। आम्ही लेखी पत्र दिलेलं आहे सोलापूर महानगरपालिकेला की आम्ही 25 तारखेला या ठिकाणी आंदोलन करतोय म्हणून। आम्ही लेखी पत्र दिले असताना त्या ठिकाणी त्यांचं काम आहे, कायद्यानुसार त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे की त्या संबंधित पोलीस स्टेशनला यांनी कळवणं गरजेचं आहे किंवा आमची मनधरणी करून आम्हाला पत्राचं उत्तर देणं गरजेचं आहे। त्यांना वाटलं की आमच्यावर गुन्हा दाखल केला म्हणून आम्ही मागे सरकणार आहे। जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत आमच्या त्या ठिकाणी आमची लढाई चालू राहणार आहे आणि ह्या उपोषणामध्ये
यांच्या या माता बहिणींना जर बरं वाईट काय झालं तर ह्याचे जबाबदार सोलापूर महानगरपालिका भूमी मालमत्तेचा सतीश बुर्ला आणि उपायुक्त वीणा पवार मॅडम आणि तिसरा म्हणजे गुलाम पैलवान मंगल कार्यालयाचा मालक हा असेल, या माध्यमातून सांगतोय।